आपण बघितलं होतं बिल्ट इन ऑब्जेक्ट्स काय असतात, ऍरे मध्ये इलिमेंट ऍड कसं करायचं, फाइंड कसं करायचं, रिमूव्ह कसं करायचं, स्प्लिटिंग इलिमेंट्स, कंबायनिंग इलिमेंट्स. तर ह्या गोष्टी आपण काल बघितल्या होत्या कालच्या लेक्चरला. ठीक आहे. आणि माइट बी एक प्रॉब्लेम होता आपल्याला. आपण काय करत होतो, रिमूव्ह करत होतो एलिमेंट. आणि आपण काय केलं होतं, लेट सपोज असा एखादा लेट a इक्वल्स टू, हा ऍरे आहे माझा 1, 2, 3, 4, 5. आता आपल्याला रिमूव्ह करायचे एलिमेंट. मग आपल्याकडे 3 मेथड्स आहेत, पॉप करायचं, शिफ्ट करायचं, स्लाइस करायचं. मग ह्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, हे स्प्लाइस आहे ऍक्च्युली. ठीक आहे. सो रिमूव्ह करायचं त्याच्यासाठी पॉप जर यूज केला तर काय होतं, ऍट द एंड ऑफ द ऍरे जो कोणती व्हॅल्यू आहे ती काय होते, रिमूव्ह होते. शिफ्टने काय होतं, ऍट द स्टार्ट ऑफ द ऍरे. आणि स्लाइसने काय होतं, जे मिडलच्या व्हॅल्यूज आहेत तर त्यांना मी रिमूव्ह करू शकतो. ओके. मला काय करायचंय, अख्खा जो ऍरे आहे ना त्यालाच एम्प्टी करायचंय मला. होल ऍरे ना, तर त्याला मला काय करायचंय, एम्प्टी करायचंय. मग ह्याच्यासाठी मी काय करू शकतो, एक तर काय करू शकतो, जी ऍरेची लेंथ आहे त्याला डायरेक्ट 0 डिक्लेअर केलं की माझा ऍरे काय होणार, एम्प्टी होणार आहे, 0 होऊन जाणार आहे. अजून काय करू शकतो मी, आपल्याकडे काय वेळ, आपण लेट सपोज स्प्लाइस मेथडचा यूज केला. स्प्लाइस मेथड, तर त्याच्यामध्ये मी काय म्हणू शकतो की त्याचा जो स्टार्टिंगचा इंडेक्स आहे तो 0 सांगितला आणि एंड काय सांगितला, जो ऍरे माझा ए नावाचा त्याची लेंथ. स्प्लाइस कसा यूज करतो आपण, इथं काय स्टार्टिंगचा इंडेक्स आणि जेवढे इलिमेंट डिलीट करायचे त्या इलिमेंटची काय इथं आपण लेंथ देत असतो, कुठपर्यंत डिलीट करायचंय. मग स्प्लाइसचा यूज करून आपण काय करू शकतो, ऍरेला पूर्णपणे एम्प्टी करू शकतो. आणि अजून एक मेथड, वे, थोडक्यात मेथड नाही म्हणता यायची, वे, तर तो कोणता आहे, लेट सपोज आपण काय केलं, ठीक आहे, मी काय म्हंटल, माझ्याकडे अजून एक वे काय करायचा, अख्खा ऍरे ना तर त्या ऍरेला एम्प्टी करायचंय. मला काय करायचं, एम्प्टी. आपल्याकडे 2 वेज तर आहेत, लेंथ एक तर 0 करायची किंवा स्लाइस मेथडचा यूज करून आपण डायरेक्ट त्याला 0 पासून स्टार्टिंग आणि लेंथ जेवढी आहे तिथपर्यंत देऊन आपण त्याला एम्प्टी करू शकतो. आणि पॉपचा यूज करून मी काय करू शकतो, एंड ऑफ द ऍरे जे ते रिमूव्ह करू शकतो, शिफ्टचा स्टार्ट ऑफ द ऍरे, स्प्लाइसचा मिडल ऑफ द ऍरे. पण मला काय करायचंय, अख्खा ऍरे एम्प्टी करायचंय. मी म्हटलं की मी लेट सपोज असा एखादा ऍरे क्रिएट केला, लेट ऍरे इक्वल्स टू 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे, हा ऍरे माझा. आपण काय केलं, एक फॉर लूप लावली आणि त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल डिक्लेअर केला, काय, आय. आय इक्वल्स टू मी म्हटलं की ह्याची जी अख्खी लेंथ आहे ना ती काय असणार आहे, लेंथ ऍरे डॉट लेंथ, ही पूर्ण इथं फंक्शन येणार आहे लेंथ. आणि मी म्हटलं की आय इज ग्रेटर दॅन 0, आय मायनस मायनस. ठीक आहे. आणि इथं काय येणार आहे, ऍरे वरती पॉप लावा आपण. आता वर्क कसं करतंय बघा. आणि मी इथं प्रिंट केलं, ऍरेला लॉक केलं. आता बघा, आता काल आपण जे यूज केलं होतं का नाही ते इथं मिस होत होतं आपलं ऍक्च्युली. म्हणजे हा जो आय आहे का नाही, इथं आपण तो लेंथ बरोबरच कंपॅरिझन करत होतो ह्याचे. लेंथ बरोबर कंपॅरिझन केल्यानंतर ना प्रत्येक वेळेस एक एक एलिमेंट काय होणार आहे, कमी कमी कमी. मग तशी 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 काय होणार आहे, लेंथ त्याची डिक्रीज होत जाणार आहे. आणि आपल्याला पूर्ण ऍरे काय होणार नाही, एम्प्टी होणार नाही, आपण जर कालचं लॉजिक लावलं होतं त्यानुसार. आता हे काय करतंय, आय इक्वल टू ऍरे डॉट लेंथ, म्हणजे माझी जी अख्खी लेंथ आहे का ना ऍरेची, ती काय येणार आहे, 1, 2, 3, 4, 5. इथे येणार आहे 5. ओके. मी काय म्हंटल, आय इज ग्रेटर दॅन 0, म्हणजे माझी जी ऍरेची लेंथ आहे ना ती ग्रेटर दॅन 0 असली पाहिजे ऑलवेज. त्याच वेळेस काय करा, पॉप करा.
आणि आय ला काय करा, मायनस मायनस, दॅट्स इट. प्रत्येक वेळेस काय होणार आहे, आय काय 5, मग 5 इथून जाणार आहे. ठीक आहे, पहिल्यांदा पॉप होणार ना 5, कारण ऍरे मधला लास्टचा एलिमेंट पॉप होत असतो. त्याच्यानंतर मायनस मायनस, ऍरेची लेंथ किती होणार आहे, 4. 4 इज लेस दॅन, सॉरी 4 इज ग्रेटर दॅन 0. परत पॉप काय होणार 4, मग ऍरेची लेंथ काय होणार 3. 3 इज लेस दॅन, सॉरी लेस दॅनच म्हणतोय, ग्रेटर दॅन 0. मग काय होणार आहे पॉप 3. त्याच्यानंतर ऍरेची लेंथ काय होणार आहे 2. 2 इज ग्रेटर दॅन 0. पॉप काय होणार आहे 2. त्याच्यानंतर काय 1. 1 इज ग्रेटर दॅन 0. पॉप काय होणार आहे 1, कारण लास्टचा इलेव्हन तोच आहे. मग काय होणार आहे मायनस मायनस, लास्टला काय होणार 0. 0 इज ग्रेटर दॅन 0, कंडिशन ट्रू आहे का, नाही, फॉल्स. मग रिटर्न होणार आपण इथून टर्मिनेट करून, आणि लास्टला आपण ज्यावेळेस हे स्टेटमेंट एक्झिक्यूट करत, म्हणजे हे प्रिंट करेल ऍरेला, त्यावेळेस आपल्याला इथं काय होणार आहे, ऍरे एम्प्टी भेटणार आहे. ठीक आहे, समजलं. त्याच्यानंतर आपण काय बघितलेलं, ठीक आहे, मला नाही सपोज काय करायचं, कंबाईन करायचं ऍरे किंवा स्लाइस करायचं. स्लाइस म्हणजे काय करणं, स्लाइस करणं म्हणजे तुकडं करणं, बरोबर ना. आपण घरामध्ये एखादं कलिंगड आणलं तर ते सगळ्यांना बरोबर तुकडं करून देत असतो. हे तुकडं म्हणजे काय आहे इथं, हा एक तुकडा काय आहे, स्लाइस आहे. हा एक तुकडा काय आहे, स्लाइस आहे. म्हणजे थोडक्यात त्याचा भाग. तसंच आपल्याला काय करायचंय, आपल्याला ऍरे स्लाइस करायचा आहे. मग माझा लेट सपोज मी काय म्हंटल की, एकच मिनिट होल्ड करा. सर स्क्रीन
हॅलो, आवाज येतोय ना माझा? येस सर. सो आपण काय करू शकतो, आपल्याला काय करायचं, स्लाइस करायचं. ॲरे काय करायचं, स्लाइस तुकडं करायचं थोडक्यात ॲरे. पण त्याच्यासाठी मी काय करतो, एक ॲरे क्रिएट करतो आपण. आणि मी म्हटलं ॲरेमध्ये 1 2 3 4 5. आता हे सारखं 1 2 3 4 5 च लिहितो. अंडरस्टँडिंगसाठी तुम्हाला जे काय लिहायचं, जे काय करायचं ते करू शकता, काय नाही. माझ्याकडे काय आहे, मेथड आहे कोणती, स्लाइस नावाची. या स्लाइस मेथड थ्रू आपण काय करू शकतो, ॲरेला स्लाइस करू शकतो. ठीक आहे. मी म्हटलं ॲरे डॉट स्लाइस, काय ॲरेचं तुकडं करा. ठीक आहे. तुकडं करायचं, तुकडं करायची इथनं तुम्हाला वाटते तिथनं. तुम्ही म्हटला की इथनं करायची, त्याचं काय द्यायचं, इथं इंडेक्स, 2चा इंडेक्स काय 1. आणि कुठपर्यंत करायचं, 1 पासून कुठपर्यंत, मी म्हटलं 4 पर्यंत. त्याचा इंडेक्स काय 3. ठीक आहे, 3. मग आपला हा जो ॲरे तर त्याचं तुकडं झालेलं आहे किती, आपण 1 पासून ते 3 पर्यंत केलं. हा जो एवढा भाग आहे आपण काय केलं, स्लाइस केलं. करेक्ट. मग ह्याच्यामध्ये का नाही एक अजून गोष्ट इंटरेस्टिंग आहे की बघू आपण काय, मी लेट सपोज काय केलं, ड्रॉप केला ॲरे आणि इथं आपण म्हटलं की लेट एस इक्वल टू एस मध्ये ह्याला स्टोअर केलं. ह्याचं जे आउटपुट येणार आहे एस मध्ये, आणि आपला जो ऍक्च्युअल ॲरे आहे ना तो इथं बघितला आपण. आता बघा आपण काय केलं, स्लाइस केलं, म्हणजे हा ऍक्च्युअल ॲरे आहे ना 1 2 3 4 5. त्याच्यामध्ये मी तुकडं किती केलं, इंडेक्स 1 पासून ते 3 पर्यंत. पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट काय आहे की हा जो असतो इंडेक्स तो असतो इन्क्लूड. इन्क्लूड म्हणजे काय, म्हणजे तो गृहीत धरला जाणार. आणि हा जो असतो तो काय असतो एक्सक्लूड, म्हणजे काय, तो गृहीत धरला जाणार नाही. म्हणजे त्याच्या अगोदरचा जो एलिमेंट आहे ना तो आणि जो स्टार्ट तो, तेवढे दोनच काय स्लाइस होणार. जो लास्ट लाईन घेतला तो स्लाइस होणार नाही. मग स्लाइस ॲरे मध्ये ह्याच्यामध्ये काय स्टोअर असणार आहे आपलं, एवढं काय 2 आणि 3. ठीक आहे. आणि बाकीचं जे रिमेनिंग आहे काय 1 4 आणि 5 हे इथं स्टोअर असणार. ओके. हे आपण बघितलेलं स्लाइस कसं करू शकतो ॲरेला. सपोज आपण एक एक्झाम्पल बघू. संपायला आलं जेव्हा संपायला आलं काय माहिती, मी काय केलं ॲरेला स्लाइस केलं. ठीक, आपण कुठलं स्लाइस केलं ते इंडेक्स 1 पासून ते 3 पर्यंत. आणि आपण याला केलं स्टोर लेट एस इक्वल टू लॉग काय आपला ओरिजिनल आहे त्याच्यात काय शिल्लक राहिलं ते
आणि जो स्लाइस केलेला आहे तो त्याच्यामध्ये आउटपुट बघा आहे. ऍक्च्युअली अरेमध्ये चेंज नाही. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये हा आपला ऍक्च्युअल आहे आणि मी इथं काय केलं, स्लाइस केलं, तुकडं केलं पडतं. हा एक तुकडा आहे माझा. हा तुकडा काय केला मी घेतला इथून. मी काय म्हटलं की हा आपला पहिला जो इंडेक्स आहे तो इन्क्लूड होतो आणि जो लास्टला आपण जो लिहिल तो काय असतो एक्सक्लूड, म्हणजे येत नाही. इथं काय दिलं आउटपुटमध्ये 2 आणि 3. ठीक आहे ना. 2 आणि 3 जो 3 नंबरचा इंडेक्स आहे तो आला नाही तिथं आपल्या स्लाइस ॲरेमध्ये. पण जो माझा ॲरे ना प्रिव्हियस ॲरे जो ओरिजिनल आहे त्याच्यामध्ये चेंज नाही होत. त्याच्यामध्ये काय होत नाही, चेंज काहीच होत नाही. तो ॲज इट इजच असतो आपल्याला. ठीक आहे. स्लाइस मध्ये काय होतं, लेट सपोज मी इथं स्लाइस डिलीट होऊन जातात. त्याचा भाग नाही येत आपल्याकडे, काय होतं ते डिलीट होऊन जातात. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये काय करतो आपण, ह्याच्यातले एक भाग घेतो. पण ओरिजिनल ॲरेमध्ये काय चेंज होतो का, नाही होत. ठीक आहे. हे असतं आपल्याला स्लाइस. स्लाइसमध्ये थोडासा भाग घेतो आपण, त्यातला काढून कशातला ॲरेमधला. स्लाइस मध्ये काय करतो, डिलीट करू शकतो किंवा ऍड करू शकतो. बरोबर. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणतो कॉन्कॅट. कॉन्कॅट यूज करून काय करतो, काय करतो, जॉईन करतो ना ॲरे. मी म्हटलं ठीक आहे. माझा ए नावाचा ॲरे 1, 2, 3 बी नावाचा ॲरे 4, 5, 6. मला काय करायचं, या दोघांना एकत्र करायचं. म्हणजे कसं करायचं, हे 1, 2, 3 आहे का नाही आणि 4, 5, 6 हे 1, 2, 3, 4, 5, 6 असं रिप्रेझेंट होऊन पाहिजे. ह्याच्यासाठी मी काय करतो, मी काय म्हटलं की ए जो आहे का नाही त्याच्यावरती कॉन्टॅक्ट एक माझ्या मेथड की लावा आणि त्या कॉन्टॅक्ट करा कोणासोबत, बी सोबत. हे आपण जर प्रिंट केलं आपल्याला हा अख्ख्या ॲरे भेटणार. आपण जर आउटपुटमध्ये बघितलं 1, 2, 3, 4, 5, 6. ओके. आपल्याला काय झालं, हा जो ॲरे हे 2 ॲरे या दोघांना काय केलं, कॉन्टॅक्ट केलं, एकत्र केलं. त्यानंतर आपण कंबाईनिंग यूज स्प्रेड ऑपरेटर करू. ते कसं करतो आपण, लेट सपोज मी याला एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं. रिझल्ट इक्वल टू काय करतो, 1, 2, 3 स्प्रेड ऑपरेटर 3 डॉट असतात ना, ए कॉमा 1, 2, 3 झालं. आणि इथे रिझल्ट टाकला की आपल्याला रिझल्ट येणार आहे कॉन्टॅक्ट रिझल्ट ॲज इट इज ते सांगतो. हॅलो. हे जर स्प्रेड ऑपरेटरचा यूज करून आपण कसं कंबाईन करू शकतो आपल्या ॲरेला.
त्यानंतर आपण काय बघितलं फॉर ऑफ लूप, त्याचा यूज करून आपण इटरेट करतो म्हणजे काय करतो. प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण बघितलं काय करत असतो, प्रत्येक इलेमेंट वरती जात असतो. आम्हाला ॲरे का नाही, ॲरे काय इटरेबल 1 2 3 4 5. इटरेट करणं म्हणजे काय करायचं, इथं पण जाणं, इथं पण जाणं, ह्याच्यावर पण जाणं, ह्याच्यावर पण जाणं, ह्याच्यावर पण जाणं, असं प्रत्येक इलेमेंटला चेक करतो, प्रत्येक इलेमेंटला बघतो. आणि ते बघणं झाल्यानंतर आपण जे सांगतो त्याला तर ते ऑपरेशन परफॉर्म करतो. म्हणजे काय, मला लेट सपोज हे बघायचंय त्याला, म्हणजे आपल्याला बघायचंय, बघून काय करायचंय, प्रिंट करायचं. त्याला सांगितलं प्रिंट करणं, त्याला सांगितलं 2 मल्टिप्लाय कर, तो करणार. त्याला सांगितलं त्या एलिमेंट मधला स्पेसिफिक एलिमेंट आहे तर तो देणार असं. म्हणजे काय, प्रत्येक एलिमेंट वरती इटरेशन परफॉर्म करण्यासाठी आपण कशाचा यूज करतो तर फॉर ऑफ किंवा फॉर इच. ओके, आणि ह्याच्यामध्ये जे फॉर इच आहे ना, फॉर इच लूप त्या यूज करून आपण इटरेट करतो प्रत्येक एलिमेंट वरती ॲरेच्या. तर हे काय करत असतं, फंक्शन रिटर्न करतो. त्याला म्हणतो आपण कॉल बॅक फंक्शन. काय म्हणतो, कॉल बॅक फंक्शन. हे कॉल बॅक फंक्शन काय बघा बरं, शब्द म्हणून काय वाटते कॉल बॅक, काय असेल त्याचा मीनिंग. आपण काय म्हणतो की लेट सपोज कोणीतरी आपल्याला कॉल लावला आणि आपण बिझी असेल तरी म्हणून आपण म्हणतो कॉल मी बॅक किंवा कॉल बॅक किंवा मी कॉल बॅक करेल, बरोबर ना. जे फंक्शन आहे ते कसं एक्झिक्यूट होते फंक्शन मध्ये म्हणतात स्पेसिफिक टाइम पिरियड असतो, किंवा स्पेसिफिक एखादी गोष्ट झाल्यानंतर जे फंक्शन एक्झिक्यूट होतं त्याला म्हणतो आपण कॉल बॅक फंक्शन. त्यानंतर कॉल बॅक फंक्शन. आता अजून पुढे आपण डिटेल मध्ये बघणार आहे फंक्शन बद्दल. कॉल बॅक फंक्शन, फर्स्ट क्लास फंक्शन, फंक्शन, ईपी फंक्शन, बरंच आहे ते. तर त्याच्यामध्ये हे मेन आहे कॉल बॅक फंक्शन. आपण जे फॉर इच लूप यूज करतो म्हणा ऑलवेज त्याच्यामध्ये आपलं काय असतं, कॉल बॅक फंक्शन, किंवा त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे ते कॉल बॅक फंक्शन च्या जागेवरती आपण ॲरो फंक्शन, म्हणजे फंक्शन कीवर्डचा यूज न करता आपण राईट यूज कसं इथं करतो आपण. मला काय करायचं, इटरेट करायचं कशावरती, ॲरेवर. प्रत्येक एलिमेंट वरती ऑपरेशन परफॉर्म करायचं किंवा रिटर्न करायचं. त्यासाठी मी काय केलं, माझा हा एक ॲरे 1 2 3 4 मी म्हटलं ह्या प्रत्येक एलिमेंट वरती जायचं आणि काय करायचं त्यांना रिटर्न करायचं. त्यासाठी आपल्याकडं फॉर ऑफ एक मेथड आहे किंवा लूप आहे, आणि दुसरी कोणती लूप आहे फॉर इच. मी म्हटलं की फॉर इच यूज करू. आपण काय करणार, ॲरे डॉट फॉर इच, आणि ह्या फॉर इच मेथड मध्ये मी काय करतो फंक्शन रिटर्न करतो. हे जे फंक्शन असतं ना, मला सांगा हाच नॉर्मल आपला वेळ का फंक्शन राईट करतो. फंक्शन हे काय कीवर्ड, बरोबर ना, फंक्शन कीवर्ड. आणि फक्त ह्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का, फंक्शनचं नाव नाही, फंक्शनचं नाव नाही. आता ह्याच्यामध्ये जे फंक्शनचं नाव येत नाही ना, तर त्याला म्हणायचं ॲनॉनमस. काय म्हणायचं, ॲनॉनमस फंक्शन. ओके, आणि हे एक प्रकारचं काय कॉलबॅक फंक्शन. ठीक आहे, कॉलबॅक फंक्शन म्हणजे काय की जे एखादं फंक्शन रिटर्न केलं जातं. आता मला सांगा की फॉर इच ह्या फंक्शनला काय करते, रिटर्नच करते ना, बरोबर. त्याला म्हणायचं कॉलबॅक फंक्शन. आता आपण ह्याच्यामध्ये ह्या फंक्शन मध्ये काय केलं, लेट सपोज व्हॅल्यू पास काय केलं, मला काय करायचंय ह्या ॲरे वरती फॉर इच लावायचे. मला सांगा फॉर इच काय करतं, इटरेट करतं प्रत्येक व्हॅल्यूवरती, प्रत्येक एलिमेंटवर, बरोबर. ते फंक्शन रिटर्न करणार आहे काय, व्हॅल्यू जी कुठं प्रेझेंट आहे ॲरेमध्ये, आणि मी तीच व्हॅल्यू काय केली लॉक केली.
काय होणार आहे आपल्याला आउटपुट मध्ये सगळ्या व्हॅल्यू येणार आहेत 1 2 3 आणि 4 परत एकदा बघू आपण काय मी काय म्हटलं बघा लेट ॲरे एक समजा बरं का हे म्हणजे ॲरे वरती काय लावायची फॉर इच लूप ओके काय करते फंक्शन झालं आता सिंटॅक्स ठीक आहे आता मला सांगा हा काय आपला ॲरे जो आपण वर राईट केलाय तो आणि ही काय माझी फॉर इच मेथड आहे किंवा लूप तर फॉर इच काय करतं ॲरेच्या प्रत्येक एलिमेंट वरती काय करतं इटरेट करतं म्हणजे काय करतं जातं त्याच्यावर मग फॉर इच काय झालं गेला येतो आणि मी काय म्हटलं की फॉर इच काय करतं कॉल बॅक फंक्शन रिटर्न करतं काय करतं कॉल बॅक फंक्शन रिटर्न करतं हे जे माझं कॉल बॅक फंक्शन आहे फंक्शन हे काय करणार आहे आपल्याला जी फॉर इचने ॲरेच्या प्रत्येक व्हॅल्यू वरती गेलाय ते काय करणार आहे ती व्हॅल्यू रिटर्न करणार आहे जी प्रत्येक वेळेस गेलाय तो ती पहिल्यांदा कुठे गेलाय तो एक पशी इथं काय येणार आहे व्हॅल्यू मध्ये एक दुसऱ्यांदा कुठे गेलाय 2 तिसऱ्यांदा 3 चौथ्यांदा 4 सगळ्या व्हॅल्यू कुठे येणार आहेत आपल्या ह्या व्हॅल्यू मध्ये रिटर्न करतो आणि आपण ज्या वेळेस काय करतो लॉक करतो व्हॅल्यू त्यावेळेस काय येणार आहे आपल्याला आउटपुट 1 2 3 आणि 4 ओके हे बघू कसं वर्क करतो मी काय म्हटलं आपण let a equal to 1 2 3 4 समजा काय आहे मला इटरेट करून सगळे एलिमेंट रिटर्न करायचे म्हटलं a डॉट फॉर इच हे काय करते एक फंक्शन रिटर्न करते बरोबर आणि हा माझा सिंटॅक्स आहे बेसिक ठीक आहे ह्या ॲरेवरती फॉर इच लावली त्याने फंक्शन रिटर्न केलं आणि ह्या फंक्शन मध्ये मला काय भेटणार आहे एक व्हॅल्यू तुम्ही इथं काय पण पास करू शकता बरोबर पण मला सांगा ते पास केलेलं मिनिंगफुल पाहिजे तुम्ही म्हणू शकता इथं मी पास करतोय चहा करू शकता रिटर्न होणार तीच व्हॅल्यू पण मिनिंगफुल वाटते का नाही आपण म्हटलं अंकल आपण म्हटलं एक्स गुड फ्रेंड असं काहीतरी पास केलं पण ते मिनिंगफुल आहे का नाही तुम्ही म्हटलं इथं व्हॅल्यू आणि काय केलं त्या व्हॅल्यूला आपण रिटर्न करू शकतो किंवा लॉक करू शकतो लॉक काय नाही ओके आउटपुट मध्ये काय येणार आहे मला या सगळ्या व्हॅल्यूज आहेत बघायच्या आला का 1 2 3 4 सगळ्या व्हॅल्यू रिटर्न झाल्या ठीक आहे ओके हे झालं आपलं काय हे काय आपलं कॉल बॅक फंक्शन काय आपलं हे कॉल बॅक फंक्शन आणि आपण फॉर इच लूपचा यूज करून काय करतो मेथडचा यूज करून काय करतो ॲरेच्या प्रत्येक एलिमेंट वरती इटरेट करून सगळ्या व्हॅल्यू रिटर्न करू शकतो त्या लूपचा यूज करून ओके समजलं त्याच्यानंतर जॉईन ॲरे आता मला काय करायचं आपल्याकडे दोन मेथड्स जॉईन आणि स्प्लिट ओके आता पहिल्यांदा हे करतात काय ते समजून जॉईन काय करते जॉईन करण्याचं काम करते म्हणजे ॲरे ना ते ॲरेला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करतो कोण जॉईन आणि स्प्लिट ॲरेचं कन्वर्जन स्ट्रिंग मध्ये करतो आता जो डिफरन्स आहे लक्षात ठेवा जॉईन काय करते ॲरेला कन्वर्ट करतं नाही स्ट्रिंगला ॲरे टू येस ॲरे टू स्ट्रिंग आणि स्प्लिट काय करते
स्ट्रिंग टू ॲरे. ओके, तर ह्याच्यामध्ये मला डिफरंट वेने आपण जॉईन करू. जॉईन कसं करायचं आता बघू. जर सपोज मी काय म्हटलं की तो जॉइन मेथड काय करते आपली ॲरेचं कन्व्हर्जन स्ट्रिंग मध्ये करते. आपण समजायला आता हे बघा 1 2 3 4 5 6 एक प्रकार काय आपली स्ट्रिंग आहे. मी समजा काय केलं आता ह्याचा टाईप ऑफ काय असणार आहे ज्यावेळेस स्ट्रिंग पाहिजे मला का स्ट्रिंग लिमिट सपोज है ॲरेचा बघितलं टाईप ऑफ ह्याचा काय असणार आहे काय असणार आहे बरोबर ना. मला सांगा बरं आपण काय शिकलेलो ॲरे फंक्शन ऑब्जेक्ट काय असतं. ऑब्जेक्ट असतात बाय डिफॉल्ट ॲरे काय आहे ऑब्जेक्ट. आउटपुट मध्ये बघा काय आले ॲरे काय ऑब्जेक्ट. आपल्याला चेक करायचं असेल की हा ॲरे आहे का नाही. त्याच्यासाठी आपल्याकडे हॅक आहे. हॅक नाही म्हणताय पण तसं चेक करतो तसं ॲरे डॉट इज ॲरे. कोण इज ॲरे हा जो आपण क्रिएट केलाय तो. ठीक आहे रिटर्न. आता हा काय ॲरेच आहे ना आपला. रिटर्न काय व्हायला पाहिजे ट्रू किंवा फॉल्स. काय रिटर्न होणार आलं हे जेवण कळते आपल्याला की आपला ॲरे. इथं आपण काय बघत होतो त्याचा टाईप काय ह्याचा ऑब्जेक्ट आणि ह्याचा काय असणार आहे स्ट्रिंग. जो आपण जॉईनचा यूज करून काय केले ह्याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे आणि मला ज्या वेळेस काय करायचंय माझ्याकडे माझ्याकडे स्ट्रिंग आहे. तर ह्या स्ट्रिंगला मला ॲरे मध्ये कन्वर्ट करायचं. त्याच्यासाठी आपण त्याचा यूज करतो स्प्लिट. हे म्हटलं की str डॉट स्प्लिट. आपण काय केलं तर आपल्याकडे डिफरंट वेज येतो स्प्लिट करण्याचं. मी काय केलं स्पेसच्या बेसवर स्प्लिट केलं. आता हा सिंटॅक्स आहे त्याचा डबल कोट मध्ये किंवा सिंगल कोट. एक तर मी स्पेसिंगच्या बेसवरती त्याला स्प्लिट करतो. आता आपण काय करतो व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. मी काय म्हटलं की ही जी स्ट्रिंग आहे ह्या स्ट्रिंगला स्प्लिट मेथड काय करते ॲरे मध्ये कन्वर्ट करते. ओके
पहिलं तर आपल्याकडे काय स्पेसच्या बेसवरती आपण काय केलं, हा जो स्ट्रिंग आहे आपल्याकडं त्या स्ट्रिंगला काय केलं, स्पेसच्या बेसवरती स्प्लिट केलं आणि ॲरेमध्ये कन्वर्ट केलं. आता याचं आउटपुट वापरायचं आहे. बघा दिस इज स्ट्रिंग. मी इथं मध्ये स्पेस दिला होता ना ह्याच्या, तर ज्यावेळेस आपण स्पेस नाही देत त्यावेळेस बघा आउटपुट काय होतं. प्रत्येक जो माझा अल्फाबेट आहे किंवा कॅरेक्टर आहे तो काय सेपरेटली स्प्लिट झाला. ओके, पहिल्यांदा कसं स्पेसच्या बेसवरती आपण स्प्लिट केलं होतं आणि आता आपण कसं कॅरेक्टरच्या बेसवरती स्प्लिट केलं. प्रत्येक कॅरेक्टरला सेपरेटली स्प्लिट केलं आपण. ठीक आहे, हा एक वे आपल्याला काय करण्याचा, जो स्पेसिफिक स्ट्रिंग आहे तिला स्प्लिट करून ॲरेमध्ये कन्वर्ट करण्याचा. ओके, स्प्लिट मेथड समजली, त्याचा यूज कसा करू शकतो. अजून काय करू शकतो, म्हणजे कॉमाच्या बेसवरती ह्याला स्प्लिट केलं. ओके, मी म्हटलं स्लॅश. ह्याच्यामध्ये आता व्हिज्युअली काही जास्त चेंज दिसत नाही. ती स्ट्रिंग आखी तरी रिप्रेझेंट होते आपल्याला, पण ती ऍक्च्युअल काय आहे, कन्वर्ट कशात झाली, अरेमध्ये. ओके, आपण जर त्याला टाईप करू काय आहे म्हणजे टाईप ऑफ सांगतो अरे काय, पण ते ॲरे आहे का नाही ते तुम्ही चेक करा. ॲरे डॉट इज ॲरे आणि जे चेक करायचं ते ट्रू असेल तर म्हणजे ॲरे असेल तर ट्रू, नाही तर फॉल्स. ओके, समजलं हे? ठीक. आता काय मला काय करायचंय, सॉर्ट करायचं. ॲरेचे जे एलिमेंट्स आहेत त्यांना सॉर्ट करायचे. सॉर्ट करणं म्हणजे काय करतो माहिती आहे, सॉर्ट करतो म्हणजे काय करतो, सांगा लवकर काय करतो. आपण ज्यावेळेस दळण दळायला घेत असतो घरनं ते काय करतो आपण नीट करतो ना, म्हणजे जे जे दगडी ते बाहेर काढतो आणि जेवढं धान्य ते बाजूला काढतो. सॉर्ट करतो थोडक्यात, दगडी सेपरेट आणि धान्य सेपरेट. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, सगळं धान्य एकत्रच असणार आहे, दगडी नसणार आहे, तर त्यांना आपल्याला कशाच्या बेसिसवरती, ऑर्डरच्या बेसिसवरती. मला सांगा अल्फाबेटचा ऑर्डर कुठून स्टार्ट होतो, 1 पासून ते पुढे जेवढे नंबर तेवढं, आणि कॅरेक्टरचा कसं स्टार्ट होतो अल्फाबेट ABCDEFG अप टू झेड त्याच्या बेसवर. ठीक आहे, तसं मला काय करायचंय, ॲरेला सॉर्ट करायचं. लेट सपोज मी म्हटलं की लेट ॲरे इक्वल्स टू, आपण म्हटलं 5 4 6 1 8 9 7. ठीक आहे, हा माझा सॉर्टेड ॲरे का, आता सॉर्ट दिसतोय का, काहीच नाही काम. मी काय म्हणतो की ॲरे ला काय करा, सॉर्ट करा. लेट सॉर्ट ॲरे हा काय झाला आपला सॉर्टेड ॲरे. आता हा आपला ओरिजिनल ॲरे जो सॉर्टेड नाहीये, म्हणजे कसे पण एलिमेंट प्लेस केलेले ते आपल्याला इथं दिसतं. आपण काय केलं, ॲरेवरती जो अनसॉर्टेड आहे त्याच्यावरती एक सॉर्ट नावाची मेथड ती लावली आणि
आता आपण चेक करू. आता बघू आपल्याला कसं बाकीचं सॉल्व झालं पण आता कोण आहे सॉल्व सपोज आपण 12 13 10 पर्यंत 9 पर्यंत एलिमेंट सॉल्व होतात. नाही हो काका त्याच्यामध्ये जर मी बघितलं ॲरे मध्ये हा कोणता पहिला डिजिट तुम्ही काय म्हणले हा फक्त चेक करणार 1 बरोबर ना नाही तसं नाही हा अख्खा 10 आहे का नाही तो एक डिजिट आहे काय एक डिजिट बघायचं तसं मी तर पहिल्या इंडेक्सवर काय आहे ते म्हटल्यानंतर काय 1 का इंडेक्स किती हा पहिला आहे ना 10 येणार आला का 10 अख्खा घेताना 10 ठीक आहे पण ह्याच्यामध्ये आता आहे सॉल्व होते 10 पर्यंत सॉल्व करतो ठीक आहे आपण एकदा चेक करू and the sort method of the array is to sort the element of an array which and the element of corresponds in the same array. Now for the first ascending. By default sort order असतो तो असतो ascending order असतो आणि आपल्याला रिप्रेझेंट करताना रेफरन्स येत असतो. एकच मिनिट
Sorry for disturbing your movement. एमर्जन्सी काय करू शकत नाही. ठीक आहे, लक्ष द्या इकडं. आपण काय बोलत होतो, ॲरे मध्ये सॉर्ट मेथड. ते काय करते, बाय डिफॉल्ट असेंडिंग ऑर्डर मध्ये सॉर्ट करत असते. बेट आपण आता ह्याच्यामध्ये का नाही, जो आपला ॲड रिटर्न होता ना, तो त्याचा रेफरन्स थ्रू होत असतो. ऍक्च्युअल कॉपी नाही बनत. ठीक आहे, आपण बघू शकतो first you check करते हैं to sort element in array without taking no decision. Times this complexity, sort cannot be arranged. Convention माहिती आहे ना, but as per this output इथं आणि आपलं जे previous तर काय होते, एक बार काय झाला हा एक पहिला जर कम्पेअर केला, बाकीचं नाही कम्पेअर केलं तर हे प्रिंट आणि इथं काय 21 पहिला 2 बारीक आहे, नंतर 3 बारीक आहे आणि 4 फायनल आउटपुट आहे. पहिली व्हॅल्यू कम्पेअर करते का ते. The first element comparison will never be undefined. The function can determine order of the element. The function is called the following element. The second element comparison will be undefined. आपण लेट शकतो काय केलं, म्हटलं 5 2 23 34 67 100 32 100 32 41 161 असं केला. ठीक आहे, सॉर्टेड मध्ये असं सॉर्ट करून यायला पाहिजे. 134 141 142 152 2 3 5 पहिली व्हॅल्यू कम्पेअर केली जाते, तर त्या बेसवर आपल्याला सॉल्व करू शकतो. डॉक्युमेंटेशन
आपल्याला जर प्रॉपर सॉल्ट अप्लाय करायचं असेल ना त्याला थोडीशी एक कंडिशन त्याला अप्लाय करायला लागतात सॉल्ट तसे लेट्स सपोज मला काय करायचं याला सॉल्ट करायचं प्रॉपरली आपण काय करणार या दोन व्हॅल्यूला कम्पेअर करणार त्यांना कम्पेअर करणार जर ह्याच्यामधील वजाबाकी किंवा आपण सबट्रॅक्शन जर ह्याला आपण ए कन्सिडर केलं ह्याला बी कन्सिडर केलं आणि ह्याच्यामध्ये सबट्रॅक्शन निगेटिव्ह आले याचा अर्थ काय बी मोठा आहे बरोबर ना बी मोठा आहे म्हटल्यानंतर बी काय येणार एच्या नंतर बरोबर म्हणजे ए पहिल्यांदा येणार तसंच सगळ्यासाठी कंडिशन चेक करून ठीक आहे ए मायनस बी आपण ह्याच्यामध्ये पास करतो आणि जे आपली मेथड आहे त्याच्यामध्ये हे फंक्शन जे आपण क्रिएट केले ते कसले ॲरो फंक्शन हे त्याच्यामध्ये ए कॉमन बी व्हॅल्यू पास केलं तुम्ही काय पण करू शकता आणि मी म्हटलं ए मायनस बी हे आपल्याला काय रिटर्न करणार आहे वेल सॉर्टेड ॲरे जो ॲक्च्युअल सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत ना त्यांना कम्पेअर करून सॉर्ट केलेलं नॉट ऑन द बेसिस ऑफ फर्स्ट डिजिट ऑफ द स्पेसिफिक व्हॅल्यू पहिल्यांदा काय करायचं स्पेसिफिक डिजिट आहे ना त्या बेसवर सॉर्ट करायचं पण आता काय करणार आहे प्रॉपरली सगळे व्हॅल्यू चेक करणार आहे आणि नंतर आपल्याला सॉर्टेड आहे ओके पहिल्यांदा ह्या दोन नंतर ह्या दोन नंतर ह्या दोन नंतर ह्या दोन असं वन बाय वन आणि सॉर्ट करून भेटणार आपण जर बघितलं आपल्याला ॲरे सॉर्ट केलं 2 5 23 34 अप टू डेट ओके समजलं आता काय रिव्हर्स मेथड लेट सपोज मी केला सॉर्ट ॲरे आणि हा सॉर्टेड आहे ना आन्सर काय आपलं इथं तुम्हाला दिसतं 2 5 23 अप टू द 162 माझ्याकडे एक मेथड आहे ते मी त्यात जे ॲरे ना त्याला रिव्हर्स करतो रिव्हर्स मेथड कसं मी म्हटलं लेट रिव्हर्स इक्वल्स टू सॉर्टेड ॲरे डॉट रिव्हर्स print reverse रिव्हर्स केल्यानंतर काय केलं आपण रेफरन्स घेतलाय तर ओके म्हणून काय झालंय जो सॉफ्टवेअर आहे ना तो रिव्हर्स झालाय त्याच्यामध्ये आपण स्टोअर केले त्याला कशाला
सॉर्टेड सॉरी रिव्हर्स ॲरे. सॉर्टेड ॲरे ना तर तो बाय डिफॉल्ट काय झालाय रिव्हर्स मेथडमुळं रिव्हर्स झालाय कारण त्याचा काय आपल्याकडे आला रेफरन्स. ओके इथं आपल्याला ॲरे रिव्हर्स झालेला दिसतोय. ठीक आहे हे समजलं. आपण हा जरी नुसतं प्रिंट केलं तरी आपल्याला रिव्हर्स ॲरे आपला प्रिंट होताना दिसतोय. ओके त्याच्यानंतर काय फिल्टर. ठीक आहे फिल्टर करणं म्हणजे काय करणार स्पेसिफिक. आता बघा फिल्टर करतो म्हणजे चहा बनवतो. चहा बनवल्यानंतर आपण काय करतो जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं त्या गाळणीने गाळतो आणि वरचं बाकीचं टाकून देतो म्हणजे काय ती वरची बुक नाही काय असतं चहा पावडर. हां ठीक आहे गावठी बुकणी म्हणतात त्याला असं. तर आपण ते गाळतो म्हणजे काय करतो फिल्टर करतो. ॲक वापरा आर ते काय असतं रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणतात त्याला माहिती आहे ना. त्याच्यामध्ये आपण जे खराब पाणी ते सेपरेट करून पिण्यासारखं पाणी ते आपण सेपरेट करतो म्हणजे काय करतो फिल्टर करतो. सेम इथं पण आपण ॲडला फिल्टर मेथड थ्रू फिल्टर लावून आपण काय करू शकतो आपल्याला जसं एलिमेंट पाहिजे तसं घेऊ शकतो. तसं आपण बघू त्याला आपण कमेंट करतो. equals to 1223 comma मी काय म्हटलं माझ्याकडे फिल्टर नावाची मेथड आहे ती लावल्यानंतर आपण त्याच्यावर फिल्टर लावून स्पेसिफिक एलिमेंट घेऊ शकतो. म्हणजे कसं आता बघा फिल्टर काय रिटर्न करते कॉल बॅक फंक्शन रिटर्न करतो. ऑलवेज काय करतं कॉल बॅक फंक्शन रिटर्न फिल्टर ही मेथड आणि फंक्शन किंवा आपण ॲरो फंक्शन पण देऊ शकतो. ॲरो फंक्शन असं ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये ब्रॅकेट. ओके आता मी काय केलं लेट्स सपोज आपल्याला काय करायचंय हा जो ॲरे का नाही ह्याच्यामधील ना 3 पेक्षा मोठ्या व्हॅल्यू मला पाहिजे. काय पाहिजे 3 पेक्षा मोठ्या व्हॅल्यू. तर त्याच्यासाठी मी काय म्हटलं की ॲड जे फंक्शन आहे ते काय घेतं व्हॅल्यूज घेतं. मी म्हटलं इथं काय म्हटलं आपण हे नाही ना दिलं तरी चालतं ब्रॅकेट दिलं ब्रॅकेट दिलं नाही दिलं तरी चालतं. कधी एक लाईनीचा कोड असेल तर मल्टिपल असेल तर बेस म्हटलं काय व्हॅल्यू ग्रेटर दॅन 3. ओके हे रिटर्न करू काय म्हटलं की फिल्टर मला सांगा बरं काय आहे माझ्या आउटपुट काय आहे 4 5 6 कारण काय म्हणाले व्हॅल्यू आपल्या कुठल्या भेटणार आहे तिथं ज्या ग्रेटर दॅन 3 ना की ग्रेटर दॅन इक्वल. काय आहे आउटपुट 4 5 6 आलं 4 5 6 म्हणजे काय झालं फिल्टर होऊन आलं. मी म्हटलं की व्हॅल्यू मल्टिप्लाय बाय 3 असं सांगतो. या सगळ्या व्हॅल्यू 3च्या पटीत येतात. कंट्रोल येत नाही काय म्हणजे मल्टिप्लिकेशन चालत नाही.
1 2 मल्टीप्लाय करायचं लॉक केलं आपण असं करू शकतो. तसंच केलं मी काय केलं रिटर्न केलं डायरेक्ट स्टेटमेंट ते प्रिंट केलं व्हॅल्यू आहे ना माझी ते मल्टिप्लाय बाय 2 आपल्याला काय व्हॅल्यू भेटतं 2 म्हणजे 2च्या पटीत जसं आपण इथं करत मी म्हटलं मल्टिप्लाय बाय 4 4च्या पटीत आपल्याला व्हॅल्यू भेटतं म्हणजे मल्टिप्लिकेशन आपण असं पण करू शकतो. ओके फिल्टर समजलं कसं यूज करतो आपण फिल्टर तर काय पास करतो आपण कॉल बॅक फंक्शन ते व्हॅल्यू रिटर्न करत असते जे आपल्या ह्याच्यामध्ये ॲरेमध्ये आहे त्या. ओके समजलं फिल्टर. त्याच्यानंतर काय मॅपिंग अँड ॲरेज इच एलिमेंट ऑफ एन ॲरे ओके आता काय नाही मॅपिंग म्हणजे काय करतो मॅप म्हणजे मॅप स्पेसिफिक गोष्टीसोबत काहीतरी रिलेशन दाखवतात. म्हणजे कसं स्टुडंट जे असतात त्यांना एक सपोज स्कूल असेल कॉलेज असेल तिथं काय असतात आयडी स्पेसिफिक स्टुडंट आहेत ते मॅप आहेत कशासोबत आयडी सोबत बरोबर ना ते मॅप आहेत कॉलेज सोबत असं करू शकतो. मॅपिंग कशा थ्रू आपण डिक्लेअर करतो एखादी गोष्ट दुसऱ्या कोणत्या गोष्टीसोबत कशा तरी संबंधात मॅप आहे किंवा कनेक्टेड आहे त्याला काय म्हणायचं मॅपिंग. माझा ॲरे जो आहे ना त्यातला प्रत्येक इलेमेंट मॅप असतो कशासोबत काय असतो मॅप. आपल्याला माहिती आहे ॲरेला इंडेक्सिंग आपण देत असतो कुठून 0 1 2 3 4 5 6 7 8 आपलं जर जेवढे एलिमेंट आहेत तेवढे ॲरे एलिमेंट माझं मॅप आहे कशासोबत इंडेक्स सोबत. ओके ती त्याची मॅपिंग आहे. आपण स्पेसिफिक एलिमेंटचा इंडेक्स दाखवू शकतो कशा करू इंडेक्स ऑफ आपल्याकडे प्रॉपर्टी त्याच्यात. ओके हे काय मॅपिंग आहे थोडक्यात. अजून आपण थोडंसं डिटेलमध्ये बघायचं म्हटलं तर जसं आपण का नाही ह्याचा यूज केला नाही कशाचा फॉर इट किंवा फॉर ऑफ त्यासाठी इटरेट करण्यासाठी फिल्टर ह्या सगळ्या मेथड्स येतात. अजून काय आपण यूज करतो बऱ्याचशा मेथडचा यूज करतात. त्याच्यामध्ये अजून एक मेथड आहे मॅप. ओके त्या मॅप थ्रू पण आपण प्रत्येक एलिमेंट वरती इटरेट करू शकतो. ओके प्रत्येक एलिमेंट वरती इटरेट करू शकतो. आता ह्याच्यामध्ये मॅप मेथड आपण क्रिएट ॲड ऑफ कॉलेज प्रोव्हाइडेड
म्हणजे आपण इथे ॲरे क्रिएट केला आणि त्याच्यावरती मॅप माझ्याकडे एक मेथड आहे जी लावली. त्याच्यामध्ये काय होतं, जी व्हॅल्यू दिली ना आपण सेम ऑरेंज आणि फिल्टर ह्याच्यासारखे, फक्त त्याचं काम वेगळं. ओके, मॅप करणं म्हणजे काय करतो, प्रत्येक एलिमेंट वरती जाणं. एक माझा मॅप आहे कुणासोबत, 4 पण माझा मॅप आहे, 9 पण माझा मॅप आहे, 16 पण मॅप आहे. ॲरेचा प्रत्येक एलिमेंट काय असतो, मॅप असतो स्पेसिफिक इंडेक्स सोबत. आपण काय करू शकतो, आता मला सांगा हे मी आउटपुट अजून कशा थ्रू देऊ शकतो. हे मी मॅपचा यूज केलाय, मी इथं समजा फिल्टरचा यूज केला असतो तर आला असतो फॉरेनचा आला असतो. ठीक आहे, पण मॅप माझा काय रिटर्न करतो, ॲरे रिटर्न करतो. ओके, मॅप काय करतो, ॲरे रिटर्न करतो. त्याची बाकीचे रिटर्न करतात काय नाही करतो, मॅप रिटर्न करत असतो. रिमेंबर, ह्याला यूज करायचं म्हटलं तर सेम तसंच आहे. तसं जसं ह्या बाकीचे यूज केलं तर तुम्ही म्हटलं की मला काय करायचं, ॲरे वरती लावायचं मॅप. ती काय रिटर्न करतो, कॉल बॅक फंक्शन. आणि ह्याच्यामध्ये मी म्हटलं व्हॅल्यू पास करायची आपल्याला ए, आणि आपण म्हटलं ए ग्रेटर दॅन 2. हे आपल्याला रिटर्न होणार आहे. काय रिटर्न होणार सांगा बरं, ए इज ग्रेटर दॅन 2. 2 पासून ज्या मोठ्या व्हॅल्यू ते येणार आहेत आपल्याला. ते फक्त काय केलं मी मॅप मेथडचा यूज करून किंवा मॅप फंक्शनचा यूज करून ॲरेवरती इटरेट केलं. ओके, समजलं. आणि आपल्याला काय आउटपुट भेटणार आहे, 3 4 5 आउटपुट भेटणार आहे आपण रन केलं लॉक केल्यानंतर. ठीक आहे, आणि काय करतं मॅप, काय करतं रिटर्न ॲरे रिटर्न करतो. ओके, ॲरे. आता लेट सपोज मला काय करायचंय, ब्रँड काय ब्रँड काढते टाटा. ही काय सांगा स्टार्ट नावाचं काय फंक्शन आहे, फंक्शन इनसाइड ऑब्जेक्ट, त्याला काय म्हणतो आपण मेथड. काय म्हणतो मेथड स्टार्ट. ठीक आहे, हा कार नावाचा ऑब्जेक्ट आहे म्हणून मी काय केलं आता कारवरती लावू शकतो का नाही लावू शकतो. ही आपण मॅप जी मेथड आहे का नाही ती कशावर लावू शकतो, फक्त ॲरेवरती. मी ह्या ऑब्जेक्टला ॲरेमध्ये कन्वर्ट करून त्याच्यावरती मॅप करू शकतो. काय करू शकतो, मॅप करू शकतो. आता एक ऑब्जेक्ट झाला म्हणजे मी काय म्हटलं, या ऑब्जेक्टला ॲरेमध्ये कन्वर्ट करायचं आपण असं, आणि ह्याच्यामध्ये मल्टिपल काय करू शकतो, ऑब्जेक्ट टाकू शकतो. ॲरे माझा आहे आता, कार काय ॲरे दिसतंय ना स्क्वेअर ब्रॅकेट. आता मी म्हटलं कार डॉट, बघा सगळ्या मेथड आले, मग अशी येत होत्या मॅथमध्ये आली का. म्हणजे आपण मॅथचा यूज करून कशावरती ऍक्सेस करू शकतो, ॲरेवरती. आणि ऑब्जेक्टवरती पण करू शकतो, पण कधी ॲरे ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्टचा ॲरे बनवायचा आणि मग त्याच्यावरती डिफरंट मेथड्स लावायचे आणि ऍक्सेस करायचे. ओके, समजलं. ठीक आहे, इथपर्यंत समजलं आपण जे काय बघितलं ते काय आपण स्टॉप करू.